नमस्कार मंडळी. आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय कथा सोबती भाग 3. मागच्या भागात आपण बघितले होते, रिया बघ ना, ती लेडी कधीपासून एकसारखं तुझ्या पिहुलकडे बघत आहे. तू ओळखतेस का त्यांना? तिची एक मैत्रीण म्हणाली. रियाने मागे वळून बघितले आणि तिच्या हातातला घास तसाच राहिला. काळजात एकदम धडधड सुरू झाली. आता बघूया पुढे. हो, बरोबर ओळखलं. पिहुलची आजी, वरुणची आई होती ती. रियाने कसेबसे जेवण आटोपले आणि पिहुलला घेऊन जायला निघाली. दारापर्यंत गेली तेवढ्यात तिच्या कानावर आवाज आला. रिया, थांब ना. वरुणची आई. का? तुमचं काही काम आहे का माझ्याकडे? रिया हिमतीने आणि जरा रागात म्हणाली. तिने पिहुलला आपल्या पाठीमागे लपवले. हो, मला माझ्या नातवाला भेटू दे ना. तुमचा नातू? काहीही काय बोलता? तो कसा काय तुमचा नातू? माझा मुलगा आहे तो, रिया म्हणाली. आमच्या हातून फार मोठी चूक झाली रिया. मी माफी मागते तुझी. पण हा वरुणचा मुलगा आहे हे दिसतंय. बघितले की त्याच्याकडे. अगदी कॉर्बन कापी आहे बापाची, अर्णवची आई म्हणाली. हे 5 वर्षाचा झाल्यावर कळलं तुम्हाला? जेव्हा मी ओरडून ओरडून सांगत होते तेव्हा नाही कळलं? माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून आता म्हणता माझा नातू आहे, रिया प्रचंड रागाने म्हणाली. दाटलेले अश्रू कसेबसे थांबवत होती. ड्रामा होईल म्हणून रिया तिथून निघायच्या तयारीत होती. चल पिल्लू. रिया पिहुलला उचलून घेत भरभर चालू लागली. अगं थोडं ऐकून तरी घे ना रिया. हे बघा, आधीच तुम्ही माझ्या आयुष्याचा भरपूर तमाशा केला. आता इथे कार्यक्रमात परत नको. आम्हाला सुखाने जगू द्या प्लीज, रिया मागे न वळताच बोलली आणि निघून गेली. वरुणची आई तशीच रडत उभी होती. रियाचा एक एक शब्द तिच्या जिव्हारी लागला होता, पण अगदी बरोबर बोलत होती रिया. सोन्यासारखी सून आणि नातू गमावल्याचं दुःख चेहऱ्यावर साफ दिसत होतं. मुलाच्या मूर्खपणात साथ दिल्याची शिक्षा तर मिळणार होतीच. रिया स्वतःला कसेबसे सांभाळत घरी पोहोचली. दरवाजा नीट बंद केला आणि बेडरूममध्ये गेली. पिहुलचे कपडे चेंज करून त्याला बेडवर झोपवले. पुन्हा एकदा दार नीट लावलं की नाही म्हणून चेक केले. मम्मा, हू इज सी लेडी? पिहुल म्हणाला. रिया त्याला आपल्या कुशीत घेऊन पडली होती. कुणीच नाही. पिल्लू, ती तुला कधी भेटली तर बोलायचं नाही हा तिच्याशी. माझा गुड बॉय आहेस ना तू. रियाला आता ती आपल्या मुलाला घेऊन जाईल ही भीती वाटायला लागली होती. ती कशाला भेटेल मला? पिहुल निरागसपणे म्हणाला. हां, छोट्या मुलांना पळवून नेतात तसं ना. मी नाही घेणार चॉकलेट दिलं तरी. डोंट वरी मम्मा, पिहुल म्हणाला. माझं गुणाचं बाळगं ते. चल झोप आता, उद्या स्कूल आहे. रिया त्याचे चुंबन घेत म्हणाली. गुड नाईट मम्मा, तो डोळे लावत म्हणाला. आता काय हवं आहे वरुणच्या आईला? कशासाठी भेटतो म्हणाली माझ्या पिल्लूला? आता तिचं प्रेम उफाळून आलं का? तर म्हणे पप्पाची कार्बन कॉपी आहे. हो आहेच म्हणा. बापाने जन्माच्या आधीच नाकारलं तरी कशाला त्याचा चेहरा घेतला याने? आपल्या हातात नसतं म्हणा. माझ्या लेकरावर जन्माच्या आधीपासून अन्याय झालाय. कुठला गुन्हा करून आलं असेल माझं बाळ? आता ही माणसं आमच्या आयुष्यात काय गोंधळ घालतात कुणास ठाऊक. कितीतरी वेळ रिया आपल्याच विचारात होती. उद्या घरी आईबाबांना ही गोष्ट सांगावी लागेल. आज रात्र झाली, एव्हा ना झोपले असतील. तीही विचार करतच झोपून गेली. सकाळी रियाने पिहुलला स्कूल बसमध्ये बसवून दिले आणि घरी येऊन तिच्या बाबांना फोन केला. त्यांना कालचा प्रकार सांगितला. बाबांनी तिला काळजी करू नकोस म्हणून सांगितले. आपण डिवॉर्स पेपरमध्ये मेन्शन केलेले आहे की ते समोर चालून आपल्या पिहुलवर कुठलाही हक्क गाजवणार नाहीत. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. आणि मी बघतो माहिती काढू काय चाललं आहे त्याबद्दल. तू काळजी करू नकोस आणि संध्याकाळी घरी ये, तिच्या बाबांनी तिला समजावले आणि फोन ठेवून दिला. आज ऑफिसमध्ये सुद्धा तिचं मन लागत नव्हतं. नेमकी आज शिल्पासुद्धा सुट्टीवर. ती असली की गप्पा गोष्टीमध्ये मन रमवून ठेवायची. काही टेन्शन आहे का रिया? तुषार तिच्या केबिनमध्ये कधी आला तिला कळलंच नाही. नाही. हो, म्हणजे म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही, रिया म्हणाली. सांग ना, मी काही मदत करू शकतो तर?
तेवढंच डोक्यावरचा ताण कमी होईल तुझा, तुषार म्हणाला. नाही रे, तुला सांगून काही कळणार नाही, रिया म्हणाली. का? पिहुल तर ठीक आहे ना, तुषार म्हणाला. हो ठीक आहे सध्या तरी, पण रिया म्हणाली. सध्या तरी म्हणजे? आपण बाहेर जाऊन बोलूया का? कॉफी घेऊ, तुला बरं वाटेल, चल, तुषार उठत म्हणाला. नको तुषार, मी ठीक आहे, रिया. ठीक आहे, दिसतच आहे, चल आता, तुषार जरबेने म्हणाला. तो असा जरबेने बोलला की रिया मुकाट्याने त्याचं ऐकायची. आताही ती उठून त्याच्यासोबत चालू लागली. दोघंही कॉफी शॉपमध्ये आले. सांग आता काय झालं, तो रियाकडे बघत म्हणाला. काल एका बर्थडे पार्टीत गेलो होतो. तिथे पिहुलची आजी आलेली. त्याला भेटण्याचा हट्ट करत होती. रियाने एका दमात सांगून टाकले. भेटू द्यायचंच ना, त्यालाही छान वाटलं असतं आजीला भेटून, तुषार म्हणाला. आता रिया जरा चिडलीच. म्हणून तर म्हटलं होतं तुला सांगून कळणार नाही. जी माणसं तो जन्माला आला तेव्हा त्याला बघायलाही आली नाही, आता त्यांना भेटायचं आहे. उद्या म्हणतील आमचा नातू आहे, आम्हाला हवी कस्टडी, रिया चिडून बोलत होती. कूल डाऊन रिया, हे बघ, मला तुझ्या आयुष्यात काय घडलं याची माहिती नाही. माहीत असतं तर मी कदाचित ही रिॲक्शन दिली नसती. आणि तू कधी तुझे प्रॉब्लेम शेअर करतच नाहीस. कसं कळणार मला, सांग ना, तो रियाच्या हातावर हात ठेवून तिला समजावत म्हणाला. मला नाही आवडत आपले प्रॉब्लेम सांगून सिंपती मिळवणं, रिया म्हणाली. सगळ्यांना नाही, पण मनातलं बोलायला हवं ना रिया कुणीतरी, ज्याला आपण सगळं सांगू शकतो, तुषार म्हणाला. आता कुणावर विश्वास ठेवायची हिंमत होत नाही, रिया नजर फिरवत म्हणाली. सर्वांना एका तराजूत तोलू नये रिया, प्रत्येक जणांचा स्वभाव आचार विचार वेगळे असतात, तुषार म्हणाला. झालं प्रवचन देऊन की आणखी बाकी आहे, रिया म्हणाली. अरे हो, विषय सोडून भलतीकडेच आलो नाही का, तुषार म्हणाला. बरं, ती मुद्दाम आली होती पिहुलसाठी की अचानक भेटली, तुषारने विचारले. बहुधा अचानकच. मग भ्यायची काही गरज नाही, नातू आहे म्हटल्यावर इच्छा होणारच तिची जवळ घ्यायची. रक्ताची ओढ असते ती. परत काही त्रास दिला तर मार्ग काढू आपण काहीतरी, तुषार म्हणाला. मला भीती वाटते, माझ्या पिहुलला कुणी माझ्यापासून वेगळं तर करणार नाही ना, रिया विचार करत म्हणाली. कसं शक्य आहे, काहीतरीच विचार करू नकोस. कुणी कसं त्याला तुझ्यापासून वेगळं करेल, तुषार तिला समजावत म्हणाला. दोघांनी सोबत कॉफी घेतली. बराच वेळ झाला होता. चल ना तुषार उशीर होतोय, रिया म्हणाली. काय ग, सारखं काम काम, बॉस नाही आहे आज, बस थोडा वेळ, तुषार म्हणाला. तसं नाही रे, बॉस नाही, पण बाकी सगळे वेगळा विचार करतात ना, रिया म्हणाली. वेगळा म्हणजे कसा, तुषार. जाऊ दे, सोड. तेच म्हणतोय मी, आपण सगळ्यांचा का विचार करायचा, उगीच कुणाकडं जास्त लक्ष नाही द्यायचं, तुषार म्हणाला. हो कळलं मला, आणि थँक्स, खरंच हलकं वाटलं तुझ्याशी बोलून, रिया म्हणाली. हो सांगत जा, काही प्रॉब्लेम असला तर मी नेहमीच तयार असेल मदत करायला, तुषार म्हणाला. रिया मान हलवत म्हणाली. काल ऑनलाईनही नव्हतीस? मी मेसेज केला, त्याला रिप्लायही दिला नाहीस, तुषार विचारत होता. टेन्शनमध्ये फोनच हातात नाही घेतला. पण तू का माझ्या मेसेजची वाट बघतोस? गर्लफ्रेंड शोध ना एखादी, माझं डोकं तरी खाणार नाहीस, रिया म्हणाली. नाही सापडत, काय करू? तू काही मदत करत नाहीस शोधायला, तुषार म्हणाला. वस्तू आहे का निवडून किंवा शोधून द्यायला, रिया म्हणाली. मग कशी भेटणार, तुषार म्हणाला. प्रेमात पडावं लागतं त्यासाठी, रिया म्हणाली. ते तर पडलोय मी तुझ्या प्रेमात, तुषार आपल्या मनातच म्हणाला. काय समजतंय का काही, रिया. हो समजतंय, बघू मिळते का कुणी. खरं तर त्याला सांगावंसं वाटलं तिला तू आवडतेस म्हणून, पण ती वेगळ्याच टेन्शनमध्ये होती. थोड्या वेळाने दोघं ऑफिसमध्ये परत गेले. संध्याकाळी घरी गेल्यावर रिया पिहुलला घेऊन तिच्या माहेरी गेली. वहिनीचे दिवसही आता भरत आले होते. तिने आईला स्वयंपाक करायला मदत केली. जेवण आटोपले. पिहुलची सर्वांसोबत मस्ती सुरू होती. त्याला इकडे फार करमायचं. त्याचे लाडही तसेच व्हायचे ना. आणि ते माणसांनी भरलेलं घर होतं. रिया, मी वरुणबद्दल माझ्या मित्राला विचारले. वरुणने त्या मुलीसोबत लग्न केले होते ना, ती त्याला चांगलाच चुना लावून गेली म्हणे. आता सगळे पश्चाताप करत आहेत वाटतं, रियाचे बाबा म्हणाले. छान झालं, तसंच पाहिजे होतं त्याला, रिया रागाने म्हणाली.
काही मुलं-बाळं पण नाही झालं वरुणला, त्यामुळे ते आता आपल्या पिहूला आपलंसं करण्याचा प्रयत्न करतीलच, बाबा म्हणाले. असा कसा करतील? तेव्हा त्यांनी त्याचं बाळ नाही म्हणून नाकारलं ना? एवढी स्वस्त आहे का माझ्या बहिणीची अब्रू? रियाचा भाऊ रागाने म्हणाला. ही आपली बाजू झाली. आपण उत्तर देऊच असं काही झालं तर. पण ते आता प्रयत्न करणारच पिहूला भेटायचा, बाबा म्हणाले. मी काय म्हणतो रिया, तू लग्नाचा विचार का करत नाहीस? एक चांगलं स्थळ येऊन आहे. ते लोक पिहूला कायदेशीर दत्तक घ्यायलाही तयार आहेत. त्यांची एक मुलगी आहे पिहूल एवढी, तिला सांभाळावं लागेल तुला. एवढीच एक अट आहे त्यांची, बाबा म्हणाले. नाही बाबा, मला नाही विचार करायचा लग्नाचा. आणि मी माझ्या मुलाला माझं नाव दिलंय. त्याला कुणाला दत्तक द्यायचं नाही आहे मला, रिया ठामपणे म्हणाली. पण असं किती दिवस आयुष्य एकटीने काढणार आहेस? कुणीतरी आपलं हवं असतं बाळा. आमच्याही जीवाला घोर लागलेला असतो, बाबा म्हणाले. तुम्ही नका एवढी काळजी करत जाऊ बाबा माझी. मी आनंदात आहे माझ्या पिल्लूसोबत, रिया म्हणाली. तुझ्या काळजी नको करू म्हटल्याने आमची काळजी संपणार आहे का? आता परत हा वरून काय करतो काय माहीत, रियाचा भाऊ म्हणाला. काय करणार आहे बघू ना. त्रास दिला तर पोलीस स्टेशनला जाऊ, रिया म्हणाली. तिचा रात्री तिथेच मुक्काम होता. आईसुद्धा तिला लग्न करण्यासाठी फोर्स करत होती. सगळे तिच्या लग्नासाठी मागे लागलेले, पण रियाचा आपला नाहीचा पाडा. असेच दिवस जात होते. तुषार रियाला प्रपोज करण्यासाठी योग्य वेळेची वाट बघत होता, पण तशी काही संधी त्याला मिळत नव्हती. वरुणच्या आजीला भेटून आता 8-10 दिवस होऊन गेले होते. आता रिया ही ते प्रकरण विसरली होती. आज सकाळपासूनच पिहूलची चिडचिड सुरू होती. असा तो शांत होता, कधी फार चिडचिड करत नसे, पण आज काय झालं कुणास ठाऊक. रिया त्याला किती वेळ समजावत होती, पण तो ऐकायला तयार नव्हता. सारखं आपलं मला हे नको, मला ते नको, तू मला कुठे फिरायला नेत नाहीस असं म्हणून तो चिडचिड करत होता. बरं चल, कुठे फिरायला जायचं आहे तुला? मी सुट्टी घेते आज, ती पिहूलला म्हणाली. मला पार्कमध्ये जायचं आहे. सगळ्यांचे पप्पा त्यांना फिरायला नेतात, मलाच कुणी नेत नाही. तुला तर सुट्टीच्या दिवशी कामच असतात, पिहूल रडवेला होऊन म्हणाला. बरं बरं, माझ्या बाळाला पार्कमध्ये जायचं आहे, रिया त्याचे लाड करत म्हणाली. हो, आणि मला आईस्क्रीम पण खायची आहे. ओके, अजून काही? रिया म्हणाली. खेळणी घेऊन पाहिजे मला. पिहूलच्या मागण्या आता वाढतच होत्या. रियाही त्याच्या होला हो लावत होती. रिया पिहूलचं आणि तिचं आवरून त्याला पार्कमध्ये घेऊन गेली. तो अगदी खुश झाला. किती मस्ती करत होता पार्कमध्ये. सर्व झुल्यांवर बसत होता. पाण्यात तर मस्ती. त्याच्यासोबत रियाही मनसोक्त खेळत होती. तिचाही मूड एकदम फ्रेश झाला. पण पिहूल छोट्या छोट्या मुलांना त्यांच्या वडिलांसोबत बघून त्यांचं एकसारखा बघतच बसायचा. रिया त्याचं लक्ष दुसरीकडे वळवायची. खूप वेळ पार्कमध्ये घालवल्यानंतर रिया पिहूलला घेऊन बाहेर आली. दोघांनी बाहेर जेवण केले आणि त्याला आईस्क्रीम खाऊ घातली. भरपूर खेळणी घेऊन दिली आणि घरी आले. पिहूल मस्ती करत फार थकला होता. तो थोड्याच वेळात झोपी गेला. संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे रियाला काही झोपायची इच्छा झाली नाही. ती बाल्कनीत येऊन बसली. बऱ्याच दिवसांनी तिला असा निवांत वेळ मिळाला होता. ती बसल्या बसल्या पिहूलाच्या पार्कमधल्या गमती जमती आठवत होती आणि तिच्या ओठांवर नकळत हसू उमटून जात होतं. पण अचानक तिच्या चेहऱ्यावर टेन्शन आले. पिहूलला आता वडिलांची कमतरता भासू लागली होती आणि हे रियाच्या नजरेतून सुटले नव्हते. काही दिवसांनी तो आपल्या वडिलांबद्दल विचारणार होता. तेव्हा काय उत्तर द्यायचे त्याला? रियाला आता चिंता वाटायला लागली. ती झोपलेल्या पिहूलजवळ येऊन बसली. त्याच्या डोक्यावर हात फिरवत त्याला कुरवाळू लागली. पिहूलच्या चेहऱ्यावर झोपेतच हसू उमटले. तिचा फोन वाजला म्हणून तिने उठून फोन घेतला. अनोळखी नंबर होता. ती उचलणार नव्हतीच, पण महत्त्वाचा असू शकतो कुणाचा, म्हणून तिने फोन उचलला. हॅलो, रिया म्हणाली. हॅलो, मी वरुण बोलतोय. सॉरी, मी कोणत्याही वरुणला ओळखत नाही आणि नंबर कसा मिळाला माझा? रिया रागात म्हणाली. प्लीज रिया, ऐकून घे ना एकदाच, प्लीज, मला भेटायचं आहे तुला, वरुण म्हणाला. मला भेटायचं नाही आणि फोन ठेवा आता. तिने फोन कट केला आणि गादीवर फेकून दिला. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.